खोट्या जात प्रमाणपत्रांवर निवडून आलेल्यांवर कारवाईची मागणी 9 मार्चला कोल्हापुरात भव्य संघर्ष महामोर्चा. अनुसूचित जाती आरक्षण बचाव जनआंदोलन समिती जिल्हा कोल्हापूर यांच्या वतीने खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात सोमवार 9 मार्च रोजी कोल्हापुरात भव्य संघर्ष महामोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषणही करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली. समितीच्या आरोपानुसार पट्टणकोडोली येथून जिल्हा परिषद निवडणूक लढवून निवडून आलेले दरगोंडा बसगोंडा उर्फ महेश पाटील, गडहिंग्लजचे नगराध्यक्ष महेश महादेव तुर्बाकमठ आणि इचलकरंजी येथील नगरसेविका अलका अशोक स्वामी यांनी अनुसूचित जाती प्रवर्गातील खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर केला आहे. या प्रकारामुळे खऱ्या अनुसूचित जाती समाजातील उमेदवारांची संधी हिरावली गेली असून त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर गदा आली असल्याची भावना समाजामध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संबंधितांची जात प्रमाणपत्रे तात्काळ रद्द करून त्यांची पदे बरखास्त करावीत व दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करावी अशी समितीची मागणी आहे. तसेच खोटी प्रमाणपत्रे देणे व छाननी प्रक्रियेत दुर्लक्ष केल्याचा आरोप करत इचलकरंजी व गडहिंग्लज येथील काही अधिकाऱ्यांवरही कारवाई करून त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी प्रांत अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. आरक्षण हा अनुसूचित जाती समाजाचा घटनात्मक हक्क असल्याने त्यावर कुठलाही घाला सहन केला जाणार नाही असा इशारा समितीने दिला असून या मोर्चात समाजातील महिला, युवक, विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.